चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर अर्थात 65 एकर परिसरात वारी काळात सुमारे 5 लाख भाविक वास्तव्याला असतात आणि याच भाविकांसाठी 65 एकर परिसरातून थेट चंद्रभागेच्या पत्रात जाणारा नवा रस्ता अर्थात घाट तयार करण्यात आलाय। या घाटाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच पाहणी केली आहे। त्यामुळे यंदाच्या वारीत वारकऱ्यांना चंद्रभागेच्या स्नानासाठीची मोठी पायपेट कमी होणार आहे। या नव्या घाटामुळे चंद्रभागेवरच्या 14 जुन्या घाटामध्ये आणखी एका घाटाची भर पडली आहे आणि याचबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आषाढी यात्रेचे यंदा अतिशय सूक्ष्म नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले। यामध्येच 65 एकर जो चंद्रभागेच्या पहिल्या तीरावरचा परिसर आहे की ज्या 65 एकर मध्ये किमान 4 ते 5 लाख भाविक असतात, हाच सगळा 65 एकर परिसर आहे की ज्या परिसरामध्ये दिंड्या देखील आतापासूनच राहायला सुरुवात झालेली आहे। या 65 एकर परिसरामध्ये भाविक ज्यावेळेस राहतो त्यावेळेस भाविकाला सकाळी चंद्रभागेच्या स्नानासाठी जाण्यासाठी हा जो नवीन पूल आहे किंवा इथे असणारा दगडी पूल आहे, या दगडी पुलावरून नदीकडे जावं लागतं। मात्र आता यंदा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या संकल्पनेतून 65 एकर मधून थेट चंद्रभागेमध्ये नवीन पूल जो आहे, नवीन रस्ता, नवीन घाट आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतोय की 65 एकर मधून येणारा जो थेट रस्ता आहे, हा रस्ता आता सध्या येत्या मागील 3 दिवसात तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा रस्ता आहे, हा रस्ता थेट चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांना घेऊन जाणार आहे। त्यामुळे भाविकांना लांबून चंद्रभागेच्या स्नानासाठी जाणारा जो प्रवास आहे तो प्रवास थांबला गेलाय। या निमित्ताने चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर एका नव्या घाटाचीच अप्रत्यक्षपणे निर्मिती झालेली पाहायला मिळते। या घाटाला सध्या पायऱ्या जरी नसल्या तरी चंद्रभागेकडे जाणारा थेट रस्ता निर्माण झालाय। त्यामुळे जुना दगडी पूल असेल किंवा नवीन पुलावरून नदीकडे जाणारा जो 5 ते 6 लाख भाविकांचा ताण आहे, तो ताण प्रशासनावरचा आणि पोलिसांचा खर्च कमी होणार आहे। त्यामुळे आता भाविकांना 65 एकर मधून थेट चंद्रभागेचं स्नान आहे ते या नव्या घाटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे आणि हेच सूक्ष्म नियोजन वारीच्या काळातलं यंदाचं वेगळेपण ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।